नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवत आहे मच्छीचं सार कसं बनवायचं मालवणी पद्धतीने त्यासाठी मी इथे ही बांगडा मच्छी घेतलेली आहे। बघू शकता व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आहे। तर आता आपण ही बाजूला ठेवून देऊया। त्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतले। हे इथे तिरफळ म्हणून आहे, त्रिफळा, याने आपल्या आमटीला चव छान येते मच्छीच्या। इथे मी फोडणीसाठी कांदा घेतला आहे आणि हे वाटण करण्यासाठी मी धने घेतले आहेत, मिरची घेतली आहे, संकेश्वरी मिरची, इथे कांदा आहे, लसूण आहे, आलं आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेऊया। मिक्सरमध्ये वाटण्यासाठी पहिल्यांदा मी ही मिरची घेतली आहे, हे धने टाकले आहेत, थोडीशी कोथिंबीर, हे आलं, लसूण, हा थोडा कांदा घेतलाय मी बारीक करून, आणि ही त्रिफळाने आपल्या मच्छीच्या साराला खूप छान टेस्ट येते, म्हणून तीही घ्यायची आहे। त्यानंतर हे जे ओलं खोबरं घेतलेलं आहे तेही खोबरं टाकून घेते आहे मी। हे सर्व आता मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून आपण एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। बघू शकता छान सुंदर अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे मी। आता आपण याची फोडणी देऊन घेऊया। इथे मी एक भांडं गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये आता आपण तेल ओतून घेऊया थोडं फोडणीसाठी। तेल छान असं व्यवस्थित गरम झालंय, त्यात आपण कांदा टाकून घेऊया। कांदा बघू शकता व्यवस्थित भाजला गेलाय, एकदम करपवायचं नाहीये। आता आपण त्यात वाटण टाकून घेऊया। बघू शकता तुम्ही छान अशी मी फोडणी दिली। आता काय आहे, याच्यामध्ये आपल्याला थोडासा आंबटपणा हवा असतो, तर त्यासाठी तुम्ही आमसूल पण टाकू शकता, किंवा असं हे मालवणी पद्धतीने कोकम बनवले जाते, ते कोकमही टाकू शकता। आता या साराला थोडीशी उकळी यायला द्यायची आहे। थोडंसं उकळी आली की त्याच्यामध्ये आपण मच्छी टाकून घ्यायची आहे। साराला छान अशी उकळी आली आहे, त्यात आपण आता ही मच्छी सोडून घेऊया आणि व्यवस्थित 10 मिनटं उकळायला ठेवायचं। मच्छीचं सार बनवायला जास्त वेळ लागत नाही, जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं लागतात। तर आपण आता हे 5 ते 7 मिनटं अजून उकळायला ठेवूया की आपलं सार तयार झालेलं आहे। बघू शकता किती छान असं उकळून आलंय, स्मेलही खूप छान येतोय, सुगंध सुटलाय, मच्छी ही छान व्यवस्थित शिजली गेली आहे। आता आपलं हे मच्छीचं सार तयार झालेलं आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।